आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। दिल्लीत जंतर मंतर इथं काल झालेल्या विद्यार्थ्यांचं जनआंदोलन चिघळलं। या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये मनसेकडून मूक आंदोलन करण्यात आलं। 3 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आवाहन केले। तसंच सर्व कमिट्यांनी विद्यार्थी संघटना सर्व स्तरातील व्यक्तींना 23 जुलैच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनात सामील होण्याचं आवाहन करण्याचे निर्देशही देण्यात आले। काँग्रेस जनता पार्टीचे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे। एखाद्या व्यक्तीचा राजीनामा घेऊन विशिष्ट मर्यादा पलीकडे जाता येत नाही। केंद्र सरकार योग्य तो न्याय देऊन परीक्षा व्यवस्था सक्षम करतील असं मत आमदार दिलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केलं। दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील कारवाईचा आमदार यशोमती ठाकूर यांनी तीव्र निषेध केलाय। ही दडपशाही लोकशाहीसाठी घातक असून देशाच्या भविष्याला अंधारात ढकलणारी असं यशोमती ठाकूर म्हणाले। कुडाळ नगर पंचायतच्या भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांनी तडकाफडकी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। नगरपंचायतमधील चुकीच्या गोष्टींना वाचा फोडली तरी देखील नगरपंचायत आणि जिल्हाधिकारी कारवाई करत नसल्यानं नाईलाजास्तव राजीनामा दिल्याची माहिती आहे। केंद्रीय जबाबदारी मुख्यमंत्री स्वीकारतील का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। तसंच विद्यार्थी बाहेरची पोरं आणू शकतील का असाही सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे। दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निषेध केलाय। हे सरकार ब्रिटिशांपेक्षा वाईट आहे। पोलिसांनी पोलिसांसारखं वागावं, गुंडांसारखं वागू नये असंही देशपांडे म्हणाले। पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते। जंतर मंतर हे लोकशाही आणि देशातील जनतेच्या हक्काचं केंद्रस्थान आहे असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं। दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून खासदार निलेश लंकेंनी सरकारवर घणाघात केलाय। तरुण वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढताय। सरकारनं दडपशाहीऐवजी विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून समजून घ्यायला हवे असं ते म्हणाले। सरकारला सत्तेचा माज आलाय। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का? राक्षसी पद्धतीने राजकारण सुरू आहे। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर न लावण्याच्या आवाहनाला हरताळ फासला गेलाय। मात्र मंत्रालय परिसरातच आमदार आणि मंत्र्यांनी बॅनर लावले। बॅनरबाजी करणाऱ्यांना रवींद्र चव्हाणांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली। हिंदू एकत्र येऊ नये हाच विरोधकांचा अजेंडा आहे। औरंगजेब फॅन क्लबला साथ देणाऱ्यांनी संघावर बोलू नये अशी नवनाथ बन यांनी टीका केली आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारनं मुळीच घेऊ नये। या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावं अशी सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उबाठानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। 6 फुटीर खासदारांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला दिलेल्या मंजुरीला आव्हान देण्यात आले। लोकसभा अध्यक्षांचा निर्णय रद्द करण्याची याचिकेत मागणी आहे। दिल्ली इथं आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली। लाठीचार्ज नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला याची माहिती नाही, मात्र कोणताही प्रश्न सलोख्याने सोडवला गेला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर कारवाई प्रकरणी विशाल ददलानींकडून सरकारला निषेध करण्यात आला। सरकारचं कृत्य भ्याडपणाचे विशाल ददलानींनी सरकारवर टीका केली आहे।